Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session of financial accounting. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about types of accounting, golden rules of accounting and journal entry. As we have discussed earlier, definition of accounting by AICPA, accounting is an art of recording, classifying and summarizing in significant manner and in terms of money, business transactions and events which are in part at least financial character and interpreting the result thereof. त्या डेफिनेशनच्या आधारे आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोसेस ऑफ अकाउंटिंग बघितली. म्हणजे इव्हेंट्स किंवा ट्रान्झॅक्शन्स टेक प्लेस म्हणजे ट्रान्झॅक्शन्स अस्तित्वात आल्यानंतर कोणती अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ही नेक्स्ट त्याचा विचार करणं आणि कोणती अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत त्याचा विचार कशा प्रकारे करायचा, तर जे ट्रान्झॅक्शन्स आहे त्याचा अर्थ लावून कोणती वस्तू व्यवसायात आली आणि व्यवसायातनं त्या बदल्यात कोणती वस्तू बाहेर गेली किंवा कोण देणं लागतं किंवा कोणाकडनं येणी आहेत, पैसे येणं आहे किंवा कोणाला आपण पैसे द्यायचे आहोत याचा विचार करायचा. म्हणजे कोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत याचा आपल्याला विचार करावा लागतो. अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणते याचा विचार झाला की आपल्याला टाइप्स ऑफ अकाउंट, नेचर ऑफ अकाउंट, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्सनल, रिअल की नॉमिनल आहे त्याचा विचार करावा लागतो. तर या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ अकाउंट मध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट याविषयी विचार करणार आहोत. तसंच विच आर द गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी, अकाउंटन्सीचे 3 गोल्डन रूल आहेत जे कायम लागू पडतात. तर त्या गोल्डन रूल विषयी अभ्यास करणार आहोत. अँड हाऊ टू पास जर्नल एंट्री, जर्नल एंट्री कशा प्रकारे पास करायची एवढ्या स्टेप पर्यंत आपण या लेक्चरमध्ये विचार करणार आहोत. तर मगाशीच मी सांगितलं होतं की एखादं ट्रान्झॅक्शन अस्तित्वात आल्यानंतर एखादी वस्तू येते, त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू जाते, तर कोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत याचा विचार करावा लागतो. हे अकाउंट्स कोणते आहेत विचार केल्यानंतर हे अकाउंट्स कोणत्या प्रकारचे आहेत, व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट अकाउंट किंवा विच आर द टाइप्स ऑफ दॅट अकाउंट, तर कोणत्या प्रकारचे आहेत याचा विचार करावा लागतो. सो हिअर वी विल डिस्कस अबाउट नेचर ऑफ अकाउंट्स. मुळात अकाउंट्स कितीही असले तरी त्यांचे 3 नेचर असतात, म्हणजे प्रत्यक्षात 2च नेचर, एक असतं पर्सनल अकाउंट आणि दुसरं इम्पर्सनल. पर्सनल म्हणजे व्यक्तीशी रिलेटेड, इम्पर्सनल म्हणजे तिथे व्यक्ती नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट पर्सनल अकाउंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पर्सनल अकाउंट, पर्सनल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये इथे दाखवलंय बघा, पर्सनलचे पण 2 प्रकार दाखवलेले आहेत. नॅचरल पर्सन म्हणजे निसर्गतः देवाने ज्याला जन्माला घातलं तो व्यक्ती, म्हणजे आणि त्या व्यक्तीचं अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट. फॉर एक्झाम्पल दिनेश अकाउंट, नंतर घनश्याम्स अकाउंट, त्याच्यानंतर अस्मिताज अकाउंट, ही जी आहेत दीज आर ऑल पर्सनल अकाउंट. जिथे व्यक्तीचं नाव येतं त्याला पर्सनल अकाउंट असं म्हणतात. पण नुसतं तेवढंच पर्सनल अकाउंट असतं का, तर नाही. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आता हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय, तर एखाद्या एंटिटीचं रिप्रेझेंटेशन करणारं अकाउंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा कुणकेश्वर ग्रामपंचायतीचं बँकेत खातं आहे. तर कुणकेश्वर ग्रामपंचायतीचं बँकेत ज्या वेळेला खातं असतं ते ग्रामपंचायत कुणकेश्वर या नावाने असतं. आणि बँकेत जे काही पैसे जमा होतात ग्रामपंचायतीच्या अकाउंटला किंवा ग्रामपंचायतीकडनं जी पेमेंट्स केली जातात ती सगळी त्या बँक अकाउंटमध्ये रेकॉर्ड केली जातात. साहजिकच कुणकेश्वर ग्रामपंचायत हा देवाने जन्माला घातलेला व्यक्ती आहे का, नाही. इट इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, प्रतीकात्मक
किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहे एंटिटीचं. दुसरं उदाहरण म्हणजे समजा आपण असं म्हटलं की ध्यानचंद क्रीडा मंडळ, ध्यानचंदच्या नावाने सुरू केलेलं क्रीडा मंडळ. तर ते ध्यानचंद आहेत का स्वतः? नाही. इट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह एंटिटी. तर त्यामुळे पर्सनल अकाउंट मध्ये दोन प्रकार येतात, नॅचरल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. मग इम्पर्सनल मध्ये काय येतं? तर जे व्यक्ती नाहीत, व्यक्ती सोडून उरलेली सर्व अकाउंट्स इम्पर्सनल मध्ये येतात. तर क्लासिफिकेशन ऑफ इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट इज क्लासिफाईड इनटू टू पार्ट्स. द फर्स्ट वन इज रियल अकाउंट अँड सेकंड वन इज नॉमिनल अकाउंट. आता इथे रियल अकाउंट, रियल नावातनं कळतं आपल्याला वास्तव, आणि नॉमिनल अकाउंट. तर मुळात आधी पहिल्यांदा आपण विचार करूया की रियल अकाउंट म्हणजे काय. तर रियल अकाउंट, इट इज अ अकाउंट रिलेटेड टू द प्रॉपर्टी. आता एखाद्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जी अकाउंट्स असतात ती सर्व अकाउंट्स रियल अकाउंट्स असतात. उदाहरणार्थ, समजा माझ्याकडे कॅश आहे, माझं कॅश बुक मी ओपन केलं, कॅश अकाउंट ओपन केलं, तर इट इज ऍसेट. माझ्याकडे खरोखरच ऍसेट म्हणून जमीन आहे, माझ्याकडे बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, अशी जी काही प्रॉपर्टी आपली असते त्या प्रॉपर्टीचं रिप्रेझेंटेशन करणारी जी अकाउंट्स असतात, फर्निचर अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, मशिनरी अकाउंट, प्लांट अकाउंट, त्याच्यानंतर म्हणजे प्लांट अँड मशिनरी, त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग अकाउंट, दीज आर ऑल रियल अकाउंट्स. नंतर नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल, दीज आर अकाउंट्स रिलेटेड टू इन्कम अँड एक्सपेन्सेस और गेन्स अँड लॉसेस. म्हणजे ज्या अकाउंट्समध्ये, ज्या अकाउंट्सचा परिणाम खर्च किंवा लॉस असतं, उत्पन्न किंवा फायदा असतं, त्या अकाउंट्सला नॉमिनल अकाउंट्स असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ भाडं दिलं तर भाडं हे काय आहे? रेंट जे आहे हे इट इज अ नॉमिनल अकाउंट. कारण मी रेंट ज्या वेळेला देते, इट इज एक्सपेन्स फॉर मी. इफ आय रिसिव्ड रेंट फ्रॉम समवन, मला कोणाकडनं तरी रेंट मिळालं, इट इज इन्कम. त्यामुळे रेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. तसंच सॅलरी, सॅलरी हे सुद्धा नॉमिनल अकाउंट आहे. का? जर मला सॅलरी मिळाली, इट इज माय इन्कम. अँड सपोज इफ आय गेव सॅलरी टू समवन, मी कोणाला तरी माझ्या नोकराला पगार दिला, तर इट इज एक्सपेंडिचर फॉर मी. त्यामुळे एक्सपेंडिचर किंवा लॉसेस, इन्कम किंवा गेनशी रिलेटेड जी अकाउंट्स आहेत ती नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. प्रॉपर्टीशी रिलेटेड अकाउंट जी आहेत ती ऍसेट मध्ये येतात. तर रियल आणि नॉमिनल दोन्ही मिळून इम्पर्सनल अकाउंट होतात. पर्सनल अकाउंट मध्ये नॅचरल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अकाउंट किंवा कोणत्याही ट्रस्टचं अकाउंट, एखाद्या संस्थेचं अकाउंट, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्याही जी सगळी आहेत ही सगळी पर्सनल अकाउंट मध्ये येतात. पर्सनल अकाउंट मध्ये क्रेडिटर्स, कॅपिटल ही सुद्धा अकाउंट येतात. याचा आपण इथे विचार करणार नाहीत, आपण त्याचा विचार नेक्स्ट स्लाइड मध्ये करणार आहोत. नाउ वी विल डिस्कस अबाउट गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. आता अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स का म्हटलेत, तर हे 3 नियम आहेत. या 3 नियमावर आधारित पूर्ण अकाउंटिंग अवलंबून आहे. तर हे जे 3 नियम आहेत, these 3 rules are related to each type of account. म्हणजे पर्सनल अकाउंटचे नियम वेगळे आहेत, रिअल अकाउंटचे नियम वेगळे आहेत आणि नॉमिनल अकाउंटचे नियम वेगळे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी what is the rule for personal account. Personal account, debit the receiver, credit the giver. म्हणजे पर्सनल अकाउंट मध्ये रिसिव्हर जो असेल, म्हणजे ज्याला काहीतरी मिळतंय, त्याचं अकाउंट डेबिट करा आणि गिव्हर जो देतोय त्याचं अकाउंट क्रेडिट करा. रिअल अकाउंट मध्ये डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे जे व्यवसायात येतंय
त्याला डेबिट करायचं. व्यवसायातनं बाहेर जातं, त्याला क्रेडिट करायचं. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. फॉर नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सर्व खर्च आणि लॉस जे असेल ते डेबिट करायचं आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स म्हणजे सर्व उत्पन्न आणि फायदे क्रेडिट करायचे. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 नियम तुमचे तोंडपाठ असायला हवेत, कारण या 3 नियमांवर आधारित संपूर्ण अकाउंटिंग आहे. आपण जे अकाउंटिंग प्रोसेसमध्ये नेचर ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंट्स कोणते इन्व्हॉल्व होतात, त्यांचे नेचर कसं आहे, गोल्डन रूल्स कोणते आहेत, त्याचा आपण या अगोदर अभ्यास केला. तर जे आतापर्यंत आपण शिकलो त्याचा ऍप्लिकेशन कसं करायचं ते इथे आपण बघणार आहोत. हिअर वी आर डिस्कसिंग अबाउट ट्रान्झॅक्शन्स. आणि ही सर्व ट्रान्झॅक्शन्स इन द बुक ऑफ आयडियल बुक डेपो. आयडियल बुक डेपो दुकानाची सगळी आपण अकाउंट्स लिहितोय असा इथे विचार करायचा आहे. सो इन द बुक्स ऑफ आयडियल बुक डेपो, फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिलं इथे त्यांनी? परचेस चेअर्स अँड टेबल्स ऑफ 10,000 रुपीज फ्रॉम गणेश फर्निचर मार्ट अँड पेड कॅश. बघा, आयडियल बुक डेपोने टेबल आणि चेअर्स खरेदी केले. आयडियल बुक डेपो म्हटल्यानंतर साहजिकच आहे, स्टेशनरीचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्यांनी माल लावण्यासाठी काही टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आणि त्याची रक्कम किती आली, खर्च किती झाला? 10,000 रुपये झाला. परचेस चेअर्स अँड टेबल्स ऑफ 10,000. कोणाकडनं खरेदी केलं? गणेश फर्निचर मार्ट. अँड पेड कॅश, पैसे दिलेत आणि चेअर्स आणि टेबल्स घेतल्या. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट इन्व्हॉल्व यात ही पहिली पायरी आहे की अरे हे ट्रान्झॅक्शन झालं तर इथे कोणती कोणती अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. तर आपण म्हणणार अरे चेअर्स आणि टेबल्स आणि पेड कॅश. पण चेअर्स टेबल्स याला एक शब्द कॉमर्समध्ये किंवा सगळीकडे आपण म्हणतो ना, आपण घरात टेबल कपाट करून घेतली किंवा छान टेबल आणलं वगैरे, तर आपण म्हणतो की नाही घराचं फर्निचर छान करून घेतलं. तर तसाच तो फर्निचर हा शब्द वापरतात आपल्याकडे अकाउंट्स कॉमर्समध्ये. चेअर्स टेबल अकाउंट असं वापरत नाही. त्यामुळे परचेस चेअर्स अँड टेबल्स म्हणजे कोणतं अकाउंट्स इन्व्हॉल्व होतं? तर फर्स्ट अकाउंट इज फर्निचर अकाउंट. तर हे फर्निचर अकाउंट पहिल्यांदा इन्व्हॉल्व आहे यामध्ये. आणि फॉर 10,000 कोणाकडनं खरेदी केलं काही संबंध नाही, पैसे दिले, कॅश. कारण मला सांगा की व्यवसायात अनेक गोष्टी आपण खरेदी करत असतो. कोणाकडनं खरेदी केलं याचा हे कधी लक्षात ठेवतो? जेव्हा त्याला काही पैसे द्यायचे असतात तेव्हा. पण आपण रोखीने घेतो त्यावेळेला सहसा तेवढं रेकॉर्ड म्हणजे मुळात ते काही लिहिणं महत्वाचं नसतं अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये. त्यामुळे इथे अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणती? तर फर्स्ट अकाउंट इज फर्निचर अकाउंट अँड अनदर अकाउंट इज कॅश अकाउंट. आता इथे आपल्याला अकाउंट इन्व्हॉल्व कोणती ही आपण शोधून काढली. नेक्स्ट प्रोसेस आहे, नेक्स्ट पायरी काय आहे? तर नेचर ऑफ अकाउंट, या अकाउंटचं स्वरूप कोणतं आहे? तर जी अकाउंट्स ऍसेट किंवा प्रॉपर्टीशी रिलेटेड असतात त्यांना रिअल अकाउंट असं म्हणतात. फर्निचर हे ऍसेट आहे, कॅश ही सुद्धा साहजिकच आहे, प्रॉपर्टी ऍसेट आहे, आणि म्हणून बोथ अकाउंट्स आर रिअल अकाउंट. झालं, आपण रिअल अकाउंट आहे म्हणजे नेचर ऑफ अकाउंट ओळखलं आपण. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ गोल्डन रूल. गोल्डन रूल रिअल अकाउंटचा काय होता? आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये बघितला. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे आत आलं व्यवसायात त्याला डेबिट करा, जे बाहेर गेलं त्याला क्रेडिट करा. When we purchase furniture, furniture comes in and we make payment. It means that cash goes out. That's why furniture account debit with rupees 10,000 and to cash account credit. विद्यार्थी मित्रांनो, जर्नल एंट्री पास करत असताना फर्निचर अकाउंट डेबिट असं लिहितात आणि क्रेडिट जे अकाउंट आहे त्याच्या अगोदर टू लावतात. त्यामुळे टू कॅश अकाउंट 10,000 बीइंग फर्निचर परचेस फॉर कॅश. हे नरेशन आहे.
प्रत्येक जर्नल एंट्री पास केल्यानंतर जर्नल एंट्रीच्या खाली नरेशन लिहिणं आवश्यक आहे. नरेशन मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन, ब्रीफ एक्सप्लेनेशन. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन अस्तित्वात आलं त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण म्हणजेच नरेशन. तर अकाउंटिंग प्रोसेसमध्ये ट्रान्झॅक्शन पहिला अस्तित्वात येतं. म्हणजे एखादा व्यवहार घडतो. व्यवहार घडल्यानंतर कोणते अकाउंट्स आहेत याचा विचार आपण करतो. कोणत्या विच अकाउंट्स इन्व्हॉल्व इन इट, त्याच्यानंतर त्यांचा प्रकार कोणता आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ अकाउंट. प्रकार बघितल्यानंतर विच आर द गोल्डन रूल्स ऍप्लिकेबल टू दिस अकाउंट, कोणते रूल्स ऍप्लिकेबल आहेत याचा विचार करतो आणि त्या रूलच्या आधारे आपण जर्नल एंट्री पास करतो. आजच्या दिवसापुरती आज इथेच आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अशाच काही ट्रान्झॅक्शन विषयी अभ्यास करूया. In today's lecture, we have discussed about types of account and golden rules applicable for the account. त्याचं ऍप्लिकेशन कसं करतात ते सुद्धा आपण एक जर्नल एंट्री घेऊन बघितलं. आणखीन काही ट्रान्झॅक्शन साठी पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.